वाघावर फोटो कोण पण काढतंय. वाघाच्या डोंगराला चिमटा काढून दाखवा. आणि आम्ही पोचलोय बँकॉकमध्ये. आता आपल्याला लगेज घ्यायचं आहे. लगेज घेतल्यानंतर आपल्यासाठी टॅक्सी वेट करायला लागल्या बाहेर. संपायचं नावच घेत नाही एअरपोर्ट. आम्ही चाललोय फक्त चाललोय आणि आम्हाला वाटलं बॅग वगैरे सापडणार नाही, पण एकदम लांब ना बॅग स्पॉट झाली. 10 मिनिटात झालंय आमचं इमिग्रेशन. 10 मिनिटात झालं. व्हिसा, आमचं बॅग मिळा आणि सगळं काम आमचं 10 मिनिटात बाहेर. आता वी आर गोईंग. कोण तर आमच्यासाठी थांबलंय. अरे बहुतेक मुलगी थांबल्या माहिती आपल्यासाठी. म्हणजे आपल्यासाठी असं नाही का पूर्ण सगळं पोस्टर विस्टर घेऊन. ओके. हां 3 पर्सन. ओके ओके. हाऊ आर यू फीलिंग? मस्त छान आहे. आणि ही गुलाबी कलरची बाई आज आपली हे आहे, काय म्हणतात त्याला, हां गाईड आहे. मग ती आम्हाला सांगणार आहे सगळं की काय काय करायचं काय काय नाही वगैरे. हे आमच्या घरातल्यांना टेन्शन आलं आता माझं की मी उगीच त्यांची भाषेची चेष्टा करायला लागले म्हणून. होय की नाही? टेन्शन घेऊ नका. जास्तीत जास्त आपल्याला बाहेर काढतील. आई जास्तीत जास्त बाहेर काढतील आपल्याला. हो पण आम्हाला परत जायचं नाही. सगळं देश बघूनच जायचं आम्हाला. तेच थायलंड. माझ्याकडे पण बघायलाच झालं. हा बघ की बाहेर इग्नोरिंग मी. चांगल्या लोकांची कशाला चेष्टा करायची. हाऊ मच टाइम टू रीच? 2 hours. ओके. अरे ती न आपली पण आहे की रे. आपल्या फ्रेंडच्या पण गाड्या तिथं. ते म्हणतात की आपलं भारताचं फूड आपल्याला नाही मिळणार आहे तिथं. मग आपण ट्राय करणार आहे तिथलं आज काय असेल ते. काय किडे बिडे असतील ते सगळे खायचं आहे. होय की नाही? तेवढंच खायला लागलं. एक दिवस मगर, एक दिवस किडे, एक दिवस झुरळं, एक दिवस पाली. We have some KFC or McDonald's. We can stop at KFC then. Huh? KFC. Okay. Before to the Tiger Park. On the way. Okay. Today. We'll go and fight today. After Tiger Park, we'll go rest sometime and then we'll fight. हे आमचं फर्स्ट मील. तरी एक 150 बात, 500च्या आसपास, 400च्या आसपास हे मील आहे. ठीकच आहे. म्हणजे कोल्हापूर एवढंच आहे मील. एवढं काय महाग नाही. मला वाटलं पहिला कुठं आहे काय श्वास घ्यायला लागल्यावर. केवढा मोठा आहे की करे. And only take video by your mobile phone, but please hold your phone. No calling, no Okay, video okay. call. Okay. And stay with your group. Don't walk alone in the cave. Medium. पण मी काय म्हणतोय, आजपर्यंत कोणी डोंगराला चिमटा काढला नसेल वाघाचा. मी पहिला आहे. वाघावर फोटो कोण पण काढतंय. वाघाच्या डोंगराला चिमटा काढून दाखवा. होय की नाही? त्याने सांगितलेलं की चिमटा काढू नका, तरी मी चिमटा काढलाय वाघाला. मिशन सक्सेस. वी क्रिएटेड द हिस्ट्री. आणि टायगरचे बच्चे. मला हा जर जॉब दिला की नाही टायगरचे बच्चे सांभाळायचा, मी फुकट जॉब करेन ना. फक्त मला रोज सकाळ दुपार संध्याकाळ फक्त खायला देत आणि वाघांसोबत सोड देत. हां कसं वाटलं बघते तुला?
हां हे पण छान आहेत. आता अटॅक करणार आहे बहुतेक त्यावर. आई शेवटच्या अटॅक करणार आहे. तो पोझिशनमध्ये आलेला अटॅक करायचा. Now we go hotel. Okay. No watermelon. Now we go hotel and we sleep. No, no, thank you. त्याला विचार केला How much? Show me. फ्रेमवर डायरेक्ट करून ठेवतात ते, एवढे हुशार आहेत. सगळी फ्रेम करून ठेवतात आणि नंतर बोलतात 100 बार 200 बार. पण फ्रेम भाई घेतले असते तो वाघाच फोटो होता. वाघाच फोटो होता. नाव वी गॉट वी गॉट आवर ब्लॅक इनोवा. ओके. How much? Ticket. 100. नवे गो हॉटेल ना. आता नको, इथं जवळच आहे आपलं. हो हे आपलं हॉटेल. तुम्ही व्ह्यू फक्त बघा. Okay. This is our room. एंट्री दिलाय. हे जकुझी आहे. सिटिंग एरिया. वरती माझी रूम आहे. म्हणजे सगळे झोपलेत. आता मी चिल करायला खाली आलं तर मला माहिती आहे मला झोप लागणार नाही. इथं जकुझी बाद आहे. झाल्यानंतर मी चाललोय शॉपिंगला. शॉपिंगमध्ये आपण करणार आहे, थोडे कपडे घेणार आहे उद्यासाठी म्हणजे शॉपिंग काही केलेली नव्हती. एक दिवसाचं मी शॉपिंग करत आहे. मग आजचं उद्या घेणार, उद्याचं परवा घेणार, असं चालू आहे सगळं. आणि त्यानंतर माझा प्लॅन आहे की मुथायाचा क्लब आहे एक मॅक्स म्हणून, तिथं जायचा. तर बघूया तिथं जायला येते का नाही. आणि मी फाइंड आउट केलं आहे क्रोकोडाईल बर्गर. आजच फक्त रिस्क घेणार नाही मी, नाहीतर भाई हा उद्या खाणार आहे मी 100%. क्रोकोडाईल बर्गर उद्या खाणार आहे आणि बाकीचं बघूया उद्या. पण उद्या 100% क्रोकोडाईल बर्गर आहे 100%. आपल्याकडे सगळ्या प्रकारचे अंड आहेत. चॉकलेटी अंड, ब्राऊन अंड, पिंक पण अंड मिळते इथं. कलरफुल खायचे काय? कलरफुल अंडी. असं काय प्लेस आहे, एकदम वाई सिटी. आता इथून असं दिसतंय, फक्त झूम केल्यावर बघा काय याच्यात भाई क्लास. ते वाई सिटीची अशी सेम लेन आहे बीचला लागून. हे हॉलिवूड टाईप केलं, ब्ल्यू झाले आता. ब्ल्यू व्हाईट
मध्येच रेड वगैरे होणार. ब्रह्माच आहे ग. ट्रेन एक दिवस तर पड. आता इथं आम्ही पाऊस पडायला लागला म्हणून आम्ही बसलो इथं आईस्क्रीम खा. पण एक काय झालं, आम्ही एका भारी मॉलमध्ये आलेलो तिथं एकदम मास्टर कॉपी कलेक्शन मिळते म्हणजे थायलंडमध्ये पट्यामध्ये. पण ती मास्टर कॉपी नाही आहे म्हणजे नाही फर्स्ट कॉपी टाईप आहे, कारण की एवढं प्रॉपर ओरिजिनल नाही. आणि त्याच्या प्राइजेस कशा आहेत की आता समजा आपण एक काय म्हणतात जॉर्डन वगैरे घ्यायला गेलो जो एक मार्केटमध्ये एक 10,000 रुपयाला आहे, तर तो इथं मिळतो 8,000 रुपयाला. मग ते 2,000साठी डुप्लिकेट घेण्यापेक्षा ओरिजिनलच घेतलेलं बरा. कारण वॉचेस पण एवढे महाग आहेत की थोडे अजून पैसे घातले की तुम्हाला ओरिजिनलच मिळते. हे डुप्लिकेट घेऊन काय उपयोगच नाही. त्यामुळं मॉलचा काय उपयोग झाला नाही तसा. पण अजून आपल्याकडं 2-3 तास राहिले आहेत, तर अजून आपण काय एक्सप्लोअर करू शकतो का बघायला लागलो पटायामध्ये. एकटं जायचं एकटं. आम्ही प्राईज विचारायला पाठवले कारण एवढे इंटरव्ह्यू नाही की काय बोलू. चल की काहीही शॉपिंग केलेलं नाही. फक्त दुसऱ्यांसाठी सगळी शॉपिंग ही सगळी चालली आहे. दुसऱ्यांसाठी चाललं आहे. कसं चालणार आहे. कोल्हापुरी सगळीकडे आहेच आहे की नाही. हे डिश आत्ता मागवलं आहे. हे दोघं काय खाणार नाहीत. तर आजचा ब्लॉग एंड करतो. आता आज खूप काय केलं. 2 दिवस आम्हाला झोपच नाही, पण आज प्लॅन्स होते थोडे अजून जास्त, पण थकल्यामुळं आज काय प्लॅन्स एक्स्ट्रा करत नाही. त्यामुळं आजचा व्लॉग इथंच संपूया. सेकंड डेचा व्लॉग लवकरच येईल आणि होप यू एन्जॉय दिस व्हिडिओ. आणि माझ्या मागं फक्त काय आहे बघा, मी भंडणं आहे पण मी असलं काय करत नाही. हे माझं हॉटेल आणि इथं गोईन तिथे मेडिकल म्हणून ड्रग्ज विकतात डायरेक्ट. गांजा, कोकेन, वीड, एव्हरीथिंग. ओके.